श्रीराम जय जय राम। प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही। मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच। न्यूनता नाही असा प्रपंचच नाही। एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार, अशी त्याला काळजी असतेच। म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच। एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल। दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो। पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच। विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते। विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार, निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार। दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते। इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयात सुख नाही। जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते। तर मग सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे। त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता? मी कोण, कशासाठी आलो असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात। प्रपंचातही आपण विचार करतोच। कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे हे बघतो, पण सर्वच असार। त्यात सार ते कुठून कसे येणार? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही, त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा करतो। देवाची भक्ती करणे, संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळवण्याकरिता आपण करतो। मग आपली ही सेवा भक्ती विषयांची झाली का संतांची? देव संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळवण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत? मांजर आडवे गेले की आपले काम होणार नाही, ही भगवंताची सूचना आहे असे समजून आपण परततो। पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो। सारांश, आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळवण्याची आपली खटपट असते। खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे। श्रीराम जय जय राम। रामनवमी। आजच्या दिवशी श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला। पण आपण एक गोष्ट विचारली पाहिजे, रामाचा जन्म फक्त अयोध्येत झाला की आपल्या अंतःकरणातही झाला आहे? कारण खरी रामनवमी म्हणजे आपल्या मनात रामाचा जन्म होणे। भाग 1। रामाचा जन्म म्हणजे काय? राम म्हणजे काय? राम म्हणजे सत्य, प्रेम, शांतता आणि धर्म। जेव्हा आपल्या मनात वाईट विचार कमी होतात, चांगले गुण वाढतात आणि अहंकार नष्ट होतो, तेव्हाच खरा राम जन्म होतो। महाराज म्हणतात, राम हा बाहेर नसून आपल्या अंतःकरणात आहे। भाग 2। आपल्या मनातील रावण। आपण रोज रामाचा उत्सव करतो, पण आपल्या मनात रावण जिवंत आहे। हा रावण कोण? काम, क्रोध,
लोभ, मोह, अहंकार हे सर्व रावणाचे डोके आहेत. जोपर्यंत हा रावण आहे तोपर्यंत राम आपल्या मनात प्रकट होणार नाही. भाग 3. नामस्मरणाचा सोपा मार्ग. श्री गोंदवलेकर महाराज सांगतात, राम नाम हा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे. आजच्या काळात आपल्याकडे वेळ नाही, मोठी साधना जमत नाही, मन स्थिर राहत नाही. पण श्रीराम जय राम जय जय राम हे नाव घेणे खूप सोपे आहे. नामस्मरण कसे करावे? चालताना, काम करताना, स्वयंपाक करताना, झोपण्यापूर्वी सतत मनात रामनाम चालू ठेवा. नाम घेत राहिले की मन शुद्ध होते, जीवन बदलते. 4. एक सुंदर अनुभव. कथा. एक साधा भक्त होता. त्याच्याकडे काही मोठी पूजा नव्हती ना मोठी साधना. तो फक्त एकच गोष्ट करायचा, सतत राम नाम जप. लोकांनी विचारले, तू इतका आनंदी कसा? तो हसून म्हणाला, मी काही करत नाही, राम माझ्यासाठी सर्व करतो. हा आहे नामस्मरणाचा प्रभाव. 5. रामनवमीचा खरा उत्सव कसा साजरा करावा? आज आपण काय करतो? पूजा करतो, प्रसाद बनवतो, सजावट करतो. हे सर्व चांगले आहे, पण त्यासोबत हेही करा. मन शुद्ध करा, वाईट विचार सोडा, प्रेमाने वागा. घरात, समाजात सगळ्यांशी प्रेम ठेवा. अहंकार सोडा, मी कमी करा. 4. नामस्मरण वाढवा. राम नाम हा जीवनाचा आधार करा. 6. आजचा संकल्प. रामनवमीच्या या पवित्र दिवशी आपण एक छोटा संकल्प करूया. रोज किमान 10 मिनिटे रामनाम घ्यायचे. कोणालाही दुखवायचे नाही. नेहमी सत्य बोलायचे आणि मन शांत ठेवायचे. समाप्ती संदेश. रामनवमी म्हणजे फक्त सण नाही, ती एक संधी आहे स्वतःला बदलण्याची, मन शुद्ध करण्याची आणि रामाला आपल्या जीवनात आणण्याची. महाराजांचे एक वचन लक्षात ठेवा, ज्याच्या ओठावर राम आहे त्याच्या जीवनात राम आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.